प्रकरण क्रमांक 1 क्षेत्रभेट. यापूर्वी आपण याचा अभ्यास केला. या प्रकरणावर केवळ दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातात. अपवादात्मक स्थितीत क्षेत्रभेट म्हणजे काय असा प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्यासाठी विचारला जाऊ शकतो. पण प्रकरण क्रमांक 2 ते प्रकरण क्रमांक 9 या 8 प्रकरणावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. या सर्व प्रश्न प्रकारांची ओळख आधी आपल्याला करून घ्यावी लागेल, म्हणजे आपल्याला अभ्यास करण्याची पद्धत निश्चित करता येईल, अभ्यासाचे एक तंत्र ठरवता येईल. यासाठी दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेचा आराखडा एकदा समजून घेऊया. 40 मार्कांच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रश्न हे 8 मार्कांसाठी विचारले जातात. लघुत्तरी प्रश्न हे 24 मार्कांसाठी आणि दीर्घोत्तरी प्रश्न हे 8 मार्कांसाठी विचारले जातात. एकूण 7 प्रश्न प्रकार. प्रत्येक प्रकाराची थोडक्यात माहिती घेऊया. प्रश्न पहिला 4 मार्कांसाठी. 3 उपप्रश्न प्रकार आहेत. या 3 पैकी एक प्रश्न प्रकार हा परीक्षेला विचारला जातो. एक तर अचूक पर्याय निवडा, विधान पूर्ण लिहा, किंवा अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा, किंवा अचूक गट ओळखा. या तिन्हीपैकी एक प्रश्न प्रकार विचारला जातो, पण तयारी मात्र तुम्हाला तिन्ही प्रश्न प्रकारांची करून ठेवावी लागते. प्रश्न दुसरा 4 मार्कांसाठीच. 5 उपप्रश्न प्रकार आहेत. पैकी एक प्रश्न प्रकार हा 4 मार्कांसाठी विचारला जातो. योग्य जोड्या जुळवा, वेगळा घटक ओळखा, विधानांचा योग्य क्रम लावा, साखळी पूर्ण करा, चुकीची जोडी ओळखा. या 5 प्रश्न प्रकारापैकी एक प्रश्न प्रकार तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. तयारी मात्र सर्व प्रश्न प्रकारांची करून ठेवावी लागते. प्रश्न तिसरा 4 मार्कांसाठीच. 6 उपप्रश्न प्रकार आहेत. पैकी एक प्रश्न प्रकार परीक्षेला विचारला जातो. एका वाक्यात उत्तरे द्या, नावे द्या, चुकी बरोबर सांगा, विधानावरून प्रकार ओळखा, फरक स्पष्ट करा किंवा टिपा लिहा. इथेही 6 प्रश्न प्रकारापैकी एक विचारला जाईल. तयारी मात्र सर्वांची करून ठेवावी लागते. प्रश्न चौथा अ. नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. इथे भारत किंवा ब्राझील या 2 देशापैकी कुठल्या तरी एका देशाचा नकाशा तुम्हाला दिला जाईल. 6 घटक विचारले जातात. ते नकाशात योग्य ठिकाणी तुम्हाला दाखवावे लागतात. त्याची सूची तयार करावी लागते. 6 पैकी 4 घटक तुमचे बरोबर आले तर तुम्हाला 4 मार्क मिळतात. प्रश्न चौथा आ. नकाशा वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे भारत किंवा ब्राझीलचा पुस्तकातील कुठलाही एक नकाशा तुम्हाला दिला जातो आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात. 4 मार्क मिळतात. प्रश्न 5वा भौगोलिक कारणे द्या. हा लघुत्तरी प्रश्न 6 मार्कांसाठी विचारला जातो. 4 प्रश्न विचारले जातात. पैकी 2 सोडवायचे असतात. एका प्रश्नाला 3 मार्क. त्यासाठी 3 मुद्दे लिहिणे अपेक्षित असतात. प्रश्न 6वा अ. दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. इथे महत्त्वाची टीप अशी असते की आलेख काढण्यासाठी 3 मार्क आणि आलेखावरून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी 3 मार्क असतात. रेषालेख किंवा स्तंभालेख यापैकी एक आलेख तुम्हाला काढायला सांगितला जातो. आलेख काढला तर 3 गुण मिळतात आणि या आलेखावर आधारित 3 प्रश्न हे 3 मार्कांसाठी विचारले जातात. इथे आणखी एक ॲडिशनल बोनस असा असतो, याला ऑर. प्रश्न 6वा आ हा प्रश्न विचारलेला असतो.
दिलेल्या आलेखाचं किंवा आकृतीचं वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. इथे दिलेल्या आलेखाचं वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलीत तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. 6 मार्कांसाठी 6 प्रश्न विचारले जातात. प्रश्न 7वा हा 8 मार्कांचा दीर्घोत्तरी प्रश्न. सविस्तर उत्तरे द्या किंवा स्पष्ट करा. यात 2 पैकी कुठला तरी एक प्रश्न प्रकार तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क. 4 मार्कांसाठी 4 मुद्दे लिहिणे अपेक्षित असते. हे सर्व जे प्रश्न प्रकार आहेत हे स्वाध्यायामध्ये दिलेले नाहीत, पण परीक्षेला मात्र विचारले जातील. प्रश्न पहिल्यामध्ये 3 उपप्रश्न प्रकार आहेत. प्रश्न दुसऱ्यामध्ये 5 उपप्रश्न प्रकार आहेत. प्रश्न तिसऱ्यामध्ये 6 उपप्रश्न प्रकार आहेत. या सगळ्या प्रश्न प्रकारांची तुम्हाला तयारी करून ठेवावी लागेल आणि याच्या तयारीसाठी तुम्हाला पूर्ण पुस्तकाचा अभ्यास करावा लागेल. केवळ स्वाध्याय सोडवून हे सगळे ह्या सगळ्या प्रश्न प्रकारांची तयारी होणार नाही. यासाठी प्रत्येक प्रकरणामधला प्रत्येक मुद्दा तुम्हाला समजून घ्यावा लागेल. यासाठी व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक प्रकरण वाचून काढा. महत्त्वाच्या ओळीखाली ज्याच्यावर प्रश्न निर्माण होईल अशा वाक्यांना अंडरलाईन करा किंवा हायलाईट करा. अशा पद्धतीनं अभ्यास केला तर आराखड्यात दिलेला कुठलाही प्रश्न प्रकार विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला सहजपणे लिहिता येईल आणि आउट ऑफ मार्क मिळवता येतील. तेव्हा 40 पैकी 40 मार्क मिळवण्याच्या उद्देशानं अभ्यासाला सुरुवात करा.